रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी आलोय ठाणा स्टेशनला लागून ब्राह्मण सोसायटी, आणि त्या ब्राह्मण सोसायटीलाच ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे। 8व्याच माळ्यावरती एक 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 550 कार्पेट हा फ्लॅट असेल आणि 120 फुटाचं तुम्हाला फ्लॅटमध्ये मिळणारं टॅरेस असेल। तर अशाच पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट खरं मी ब्राह्मण सोसायटीमध्ये नवा कोरा आणि अनटच दाखवणार आहे, जिथे बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या असणार आहेत। आणि तिथेच त्याचा हॉल जर बघितलं तर हॉलच्या समोर तुम्हाला खरं एक बिल्डिंग दिसते। अधिक थोडंसं वाकडं बघितलं तर तुम्हाला ठाणा स्टेशनच्या रेल्वेच्या ज्या पटऱ्या आहेत त्या पटऱ्या तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नीटनेटक्या नक्की दिसतात। आणि जर तुम्ही बघितलं तर हा जो फ्लॅट आहे, या फ्लॅटचा तुमचा हा हॉल असेल। हॉलच्या ह्या साईडला आपण आल्यानंतर जर आपण हे बघितलं की बाबा याची काय परिस्थिती आहे, की बाबा कंपासने जर बघितलं तर बाहेर जाताना पश्चिमेला आहे, आतमध्ये येताना पूर्वेला आहे। आणि जर बाहेर आलो घराच्या तर समोर बघू शकता 2 फ्लॅट आहेत, त्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे आणि एकच लिफ्ट बाकी इथं तुम्हाला मिळणार आहे। हा जो फ्लॅट आहे अनयूज अनटच असणारा कोरा फ्लॅट असणार आहे। घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या साईडला अशी वेगळी नक्की मिळते, आणि तुमचा हा खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला असा हॉलही मिळतो। हॉलची साईज जर बघितली तर खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे। आणि इकडे बाकी तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिली गेलेली असणार आहे। ह्या स्टँडिंग बाल्कनी तर तुम्ही तुमच्या टॅरेसमध्ये पण बघू शकता काय आहे काय नाही ते। जर कोणी एखादे पाळीव प्राणी जसं डॉग वगैरे लवर असतील तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो, त्यांच्या डॉगसाठी ती जागा होईल। ज्यावेळेला आपण हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत तर इमिडिएटली तुम्हाला समोर जर बघितलं तर मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असं किचन असेल। आणि किचनमधनं जर बाकी तुम्ही बघितलं तर किचनच्या खिडक्या ओपन ठेवल्यानंतर तुम्हाला रेल्वे पटरी किंवा रेल्वे जाताना येताना तुमच्या घरामधनं दिसतील। अगदी 5च मिनिटाच्या अंतरावरती तुमचं हे घर 1 BHKचं रेल्वे स्टेशनपासून नक्की असणार आहे। नंतर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं बेडरूम असणार, ज्याचा कार्पेट जो विचार केला तर 1 BHKचा कार्पेट 550 आहे, अधिक प्लस तुमचं जे टॅरेस मी म्हटलं ते 120 फुटाचं कार्पेट तुम्हाला तिकडे पण मिळेल। इकडे जर बघितलं तर इथं तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक मिळू शकतं। ह्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल, जी मेकॅनिकल कार पार्किंग तुम्हाला ह्या फ्लॅटसोबत मात्र स्टेशनला मिळू शकते। नंतर ह्या हॉलची जरी बेडरूमची जरी साईज बघितली तुम्हाला जाणवेल की बेडरूमची साईज पण खूप मोठी चांगली नक्की असणार आहे। आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर ह्याच्यातनं जर बघितलं तर रेल्वेची पटरी, रेल्वेचं स्टेशन हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की सुव्यवस्थित आणि स्पष्ट क्लिअर दिसतंय। म्हणजे अशा पद्धतीचा जे मंडळी असे आहेत की बाबा ठाणा स्टेशनलाच घर पाहिजे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक आपल्याकडे चांगला पर्याय असणार आहे। आणि नंतर जर तुम्ही बेडरूमकडनं पुढच्या साईडला जर गेला तर इथे तुम्हाला एक इमिडिएटली कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट नवं कोरं सुंदर असं चांगलं नक्की मिळेल। ह्या साईडला इथे अशा पद्धतीचं तुम्हाला हेही मिळू शकतं। घर मी सांगितलं त्याप्रमाणे टॉप फ्लोअरवरती घर असेल। नंतर पुढे जर आपण आलो तर इथे मग मात्र तुम्हाला असा खूप मोठा हा टॅरेस आहे। हा टॅरेस एवढा मोठा टॅरेस तुम्हाला मिळतो। तुम्हाला वरती जर कव्हर करून घ्यायचं बेडरूम बनवायचा किंवा असं जर तुम्हाला काय करायचं, कारण की जवळजवळ 720 पर्यंत असं कार्पेट होईल। आणि घरातनं बाकी तुम्ही बघू शकता रेल्वे जाताना येताना समोर जर बघितलं तर डोंगर वगैरे सुव्यवस्थित स्पष्ट तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। पलीकडे कोपरी तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसते। अशा पद्धतीचा हा 1 BHK प्लस 120 टॅरेस फ्लॅट आहे। जे म्हणजे कोणी टॅरेस फ्लॅट बघत असतील त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट आपण खरं उपलब्ध ब्राह्मण सोसायटीमध्ये करून दिलेला आहे। ज्या मंडळींना अशा फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल त्या लोकांनी नक्की फोन करा। जरी इंटरेस्ट नसेल तरी फ्लॅट नक्की बघा, कसे घरं कुठे रेट काय रेट त्या पद्धतीचा अंदाज तरी तुम्हाला येत राहील। राहायला बसण्याचा मेंटेनन्स तुम्हाला 4000 रुपये हा फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे। आणि राहिला आता किमतीचा प्रश्न, तर किंमत ठेवताना 1,35,00,000 1.35 लाख रुपीज ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग असणार आहे। त्याच्यात पण आपण रेट कमी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत। जर कोणी इकडे ह्या साईडला अशा पद्धतीचा कोणाचा प्रयत्न असेल तर हा फ्लॅट आपण त्यांना देऊ शकतो। कोणत्याही बँकेकडे अप्रोच लावला तरी लोन आपल्याला इथे मिळणार आहे। बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि चांगल्या झालेल्या असणार आहेत। अशाच पद्धतीचे रोज नवे जुने आणि वेगळे घर आपण रोज दाखवतोय, जेणेकरून लोकांपर्यंत कुठे काय काय आहे त्या गोष्टी निदर्शनास याव्यात। निदर्शनास येऊन जर कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी फोन करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सबस्क्रायबर्स करावा आणि जास्त घरं बघत राहावे, हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। माझ्या ज्या काही गोष्टी चुकतायत त्या तुम्ही हक्कानं मला सांगू शकतात की हे तुझं चुकतंय, याला नीट कर, हे नीट कर, ते नीट कर।
मी ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करतो. असं आपला इगो बिगो काय नाही आहे की तुम्ही सांगितलं म्हणून मी काय करणार नाही, पण तुम्ही सांगा की ह्या गोष्टी चुकत आहेत, हे बरोबर कर, हे असं कर. काही गोष्टींना बंधन असणार आहेत, पण बऱ्याचशा काही गोष्टींना बंधन आहेत. एकदम काही लोकांचं म्हणणं असतं की फ्लोअर सांगा, मला फ्लोअर सांगायला थोडा नाही जमणार. बिल्डिंगचं नाव हे ते सगळं मी सांगत असतो. बाकी थोडंफार काही गोष्टी कधीतरी लक्षात राहतात, कधी लक्षात नाही राहत, असं पण होत पण असेल तर तेवढी चूक तुम्ही सगळ्यांनी माझी पदरात घ्या. पण मला तुम्ही सूचना नेहमी करत राहा, असं कर तसं कर, हे सगळं करायला सांगत राहा. त्याच्यातनं चांगलं जे आहे ते मी करत राहीन आणि अजून जास्तीत जास्त याच्यात काय बदल होईल ते करत राहीन. तर आता थांबतो म्हणजे रामकृष्ण हरी.